नांदेडच्या धर्माबादमध्ये हजारो मतदारांना कोंडून ठेवल्याची घटना घडलेली आहे। बघा, बातमी धक्कादायक आहे। पैशाचा आमिष दाखवून सकाळपासून बोलावून घेतल्याचा नागरिकांनी आरोप केलेला आहे। भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मंगल कार्यालयात बोलावून घेतल्याचा नागरिकांनी आरोप केला। आमदार भाजपचे राजेश पवार यांचं छायाचित्र असलेल्या गाडीतून पदाधिकारी पळून गेलेत। काही पदाधिकाऱ्यांनी अक्षरशः भिंतीवरून उड्या घेतलेल्या आहेत। आपण पाहतोय नांदेडच्या धर्माबादमध्ये ही घटना घडली। पैशांचं आमिष दाखवलं, सकाळपासून बोलावून घेतलं असं नागरिकांचं म्हणणं आहे। धर्माबादमध्ये हजारो मतदार मात्र नांदेडच्या धर्माबादमध्ये जे एक धक्कादायक प्रकार समोर आला। नांदेड शहरातील इनामी मंगल कार्यालयात 500 ते 1000 लोकांना या ठिकाणी डांबून ठेवलं होतं आणि TV9 मराठीची टीम यानंतर पोहोचल्यानंतर या सगळ्या लोकांची जी सुटका करण्यात आली। आपण बघतो या ठिकाणी सगळे महिला पुरुष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा हा संपूर्ण परिसर बंद होता आणि हा आपण गेट पाहतोय, या गेटवरून उडी मारून आम्ही मधात शिरलो आणि नंतर जेव्हा त्यांना कळाले की माध्यमाचे प्रतिनिधी आले त्यानंतर जे आहे त्यांनी या ठिकाणी सुटका केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आपण बघतोय या गाडीवर जे आहे ते या लोकांचा प्रतिनिधी आक्षेप आपल्याला पाहायला मिळतो। ज्या पद्धतीने गाडी या ठिकाणी आडताना पाहिलं त्या गाडीच्या मागे सुद्धा लोक पाठलाग करायला पाहायला मिळतात आणि ही आमदार राजेश पवार यांची गाडी असल्याचं आपल्याला प्रथमदृष्ट्या पाहायला मिळतं। अशा पद्धतीने ही गाडी सुद्धा या ठिकाणी काढून नेण्यात आली। ही सगळी लोक होती जी या मात होती। मला सांगा, तुमचं काय नाव सांगा? व्हिडिओ करा रवी गणेश वाघमारे। कशाला गेलते? खेळायला पैसे वाटले ते ना आतापर्यंत, आता देणार मला काय करावं त्याला? तुम्ही किती वेळ मध्ये होते? एक मध्ये एक में सही, एक मध्ये 1 रुपया नहीं आया, किसका भी नहीं आया। रुको, तुम्ही किती वेळ तिथं मध्ये थांबले होते? 3 तास झाले मला बांधून घातलं आम्हाला। 3 तास झाले आमची आई बहिणी म्हातारी माणसं पैसे द्यायसाठी बीजेपी आले। 3 तास झाले, 4 पासून 5 वाजेपर्यंत काल पाणी येतंय काय? आम्हाला तकलीफ। सकाळपासून आमच्या आई बहिणी नाश्ता पाणी केले नाही, हे इथे येऊन बसून घातलेत आम्हाला। निश्चित आपण परत मंगल कार्यालयाकडे आहोत। आपण बघतो या मंगल कार्यालयासमोर मोठा गर्दी पाहायला मिळते। खरं तर TV9 मराठीची टीम या ठिकाणी आल्यानंतर या सगळ्या लोकांची जी आहे ते मोकळी करण्यात आली, यांना सुटका करण्यात आली आणि ज्या ठिकाणी काही लोक आपल्याला पाहायला मिळत होते त्या लोकांना सुद्धा या ठिकाणी नंतर जे आहे ते सोडण्यात आले आणि ही लोक जे आहे ते अक्षरशः पळून गेले चित्र पाहायला मिळतं। मावशी काय नाव आहे? माझं नाव रेखा गौतम आडाव। बरं, किती वेळ होते मध्ये? आम्ही बरंच सकाळपासून होतो। कसं काय, कोण नेलं होतं? पैसे देतात म्हणून आणि मग नंतर काय म्हणले? नाही देणार नाही, उलटू पळाले ते। मग कोण पोलीस लोकांना माहित नव्हतं का? येऊन गेले पळून गेले आम्हाला बाहेर हाकलून दिले त्यांनी। आपण बघतोय अजूनही हे जे इनामी मंगल कार्यालय या ठिकाणी म्हणजे अजूनही लोक येताना पाहायला मिळतात। अक्षरशः आपण जर या ठिकाणी बघितलं तर आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा हा गेट जो आहे तो कुलूप बंद होता आणि अक्षरशः आम्ही या गेटवरून जे आहे ते उड्या मारल्या आणि त्यानंतर जे आहे ती ही सगळी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। आपण बघतोय अनेक महिला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। अजून सुद्धा त्या सगळ्या महिला ज्या आहेत ते मध्ये जाताना पाहायला मिळतात आणि अशा प्रकारचे आहे ते या ठिकाणी राजरोसपणे अक्षरशः मतदारांना डांबून ठेवल्याचा प्रकार या ठिकाणी समोर आला आहे। या आजी त्यांना आपण बोलणार आहोत। मावशी काय नाव आहे? लताबाई उगवण। बरं, इथं कशा राहिल्या? मताचे पैसे वाटायला मुलाला आल्या होत्या, रात्रपासून झालं, रात्र जागून चालले आम्ही। त्याला पैसे द्यायला ते कायला वाटलं आले, कायला माणसं बोलवाले ते कोण बोलतो? कोणी तरी पार्टीने बोलवलंय। आले पोलीस वाले आले चले ते लेकरं बाळ उपाशी ठेवून काय रोज मारायला आता। बीजेपी वाला बोलला, बीजेपी वाला पहिला 1000 दिलाय, 3,000 देतो म्हणून बोलला इथं। रात्री राशेच बोलून परेशान होता। तुम्ही इथे किती वाजता आलता? आम्ही आता सकाळी 9 वाजता आले इथं। 9 वाजता आलता? हा, आता किती वाजले? आता किती वाजले की आता आम्ही 8 वाजता। 11:15 वाजले। हा, मग आता पोटाला काय खावा की नाही? जेवण नाही साहेब आम्हाला। खावा की नाही? आता तुमची मागणी काय? मागणी म्हणजे तुम्हाला ज्या पद्धतीने कोणलं पैसे द्यायला म्हणजे इथं बोलवलंय, आम्ही आल्या। आता या पोलीस आले म्हणून चलून गेले। मग आम्ही कार्यकर्त्याला आम्हाला रात्रभर बसविले ते ना, घरापुढे बसा म्हणजे बसल्या। आता बी येईल चला पाहायला येणे, जनताला परेशान करायले। आमचे लेकरं बाळा घरी उपास किती वेळ बसा, 8 वाजता बसून
खाल्ल्यावानी. काय पैशाची निश्चित नाही, आपण बघतो ही सगळी परिस्थिती या ठिकाणची आहे. धर्माबादमध्ये जे आहे ते आज नगरपालिका निवडणुकीचं मतदान सुरू होतं आणि अशा पद्धतीने जे आहे ते इनामी मंगल कार्यालयात एवढ्या मोठ्या संख्येनं मतदार अक्षरशः डांबून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. आणि या ज्या मतदारांनी आपल्याला सांगितलं की हे सगळं भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी केले, भाजपावर जे आहे ते गंभीर आरोप या सगळ्या मतदारांनी केले. पोलिसांनी कुठेतरी याची अतिशय तातडीनं दखल घेणं गरजेचं आहे आणि याच्यावर कारवाई करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. काय काढलं? ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, धर्माबाद.